सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता प्रति हेक्टरी मिळणार 18,500 रुपयापासून तर काहींना 27,000 रुपयापर्यंत। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे 32,500 रुपये। आता या सर्व शेतकरी बांधवांसाठी नरेंद्र मोदी यांनी सांगितली आनंदाची बातमी। बघा शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाई आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही जमा करण्यामध्ये येत आहे। आता अखेर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील झुंझुनू येथील पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत 30 लाख शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांनी 3,200 कोटी रुपये आता जमा करण्याला आदेश या ठिकाणी देऊन टाकलेला आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वजण भरपूर दिवसापासून पीक विम्याची वाट पाहत होतो। आज अखेर पीक विमा येणार, उद्या पीक विमा, अशा बातम्या आपण बरेच काही पाहिल्या, परंतु 1 रुपया सुद्धा आपल्या खात्यावरती जमा झाला नाही। आता पीक विमा वाटपाला मुहूर्त लागले हे आपल्याला दिसून येतंय। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंददायी बातमी आणि आनंद साजरा करणारी बातमी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। सरकारने लवकरच अजूनही 8,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, जे आता अग्रिम पीक विमा होता 25%, तो भरपूरशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळाला नाही। काहीच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे क्रेडिट झाले होते। आता यावरती जे काय सरकारने आता विचार करून आणि कॅबिनेटची बैठक घेऊन यामध्ये आता विचार केलेला आहे की बघा इथे 3,200 कोटी रुपयांचा निधी हा वितरण आधी आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट तुम्हाला नक्की जाणून घ्यायची आहे, कारण की बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा म्हणजे कोणकोणत्या बांधवांना हे पैसे महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारकडून एक खूपच महत्त्वाची बातमी आपल्याला यामध्ये सांगण्यामध्ये आलेली आहे। आता बघा, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे टाकण्यावरती सरकारच्या माध्यमातून परवानगी ही बँकांना देण्यामध्ये आलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे की नाही, सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, ही सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच तुम्हाला शेतीविषयी योजनाविषयी माहिती मिळत राहील। तर चला पाहूया अपडेट। आता या ठिकाणी बघा, सरकारच्या माध्यमातून इतके दिवस झाले तरी पण मुहूर्तच लागलं नव्हतं, पण आता मुहूर्त या ठिकाणी लागलेला आहे। नुकसान भरपाई आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही टाकण्यामध्ये येणार आहे। 3,200 कोटी रुपयांचा निधी हा वितरण करण्याला सरकारने मंजुरी सुद्धा दिलेली आहे। आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यांची यादी जसं की काय असणार आहे, त्यामध्ये बघा आता 12 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यामध्ये आलेला आहे आणि 82 तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, जिल्ह्यांची यादी सांगतो, तालुक्यांची यादी दाखवतो। फक्त व्हिडिओला जेणेकरून शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला सर्व अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत तुम्ही अशा फेक बातम्या बरेच काही पाहिल्या असतील की आज पीक विमा येणार, उद्या येणार, परंतु तसं काही नाही। आता सरकारने अधिकृत अशी तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे। ही सविस्तर माहिती आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर चला पाहूया अपडेट। आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। तर नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड। बीड मधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।